नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. सुभाष अकॅडमी म्हणजे पूर्वीचे डेक्कन IAS. नुकताच आपला राज्यसेवेचा निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये 98 हा कट ऑफ आपल्याला दिसतोय आणि बरेचसे 4000 पर्यंत विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, म्हणजे ते मेन्स देणार आहेत. आणि आपली मेन्स जी आहे ती आता लेखी स्वरूपात आहे. मागच्या वर्षी आपला पहिला पेपर जो लेखी पॅटर्नचा जो आहे तो झालेला आहे. आता यावर्षीची जी मेन्स आहे ती 3 ऑक्टोबरपासनं आहे. आपल्या सगळ्यांना हे ठाऊक असेल. तर जे विद्यार्थी ज्यांनी प्रिलिम्स क्लिअर केलेलं आहे किंवा ज्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे, आता आन्सर रायटिंग हा जो प्रकार आहे हा थोडासा याच्याबद्दलचं जो समज आहे, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो समज आहे तो थोडा तितका आतापर्यंत क्लिअर झालेला नाही असं मला वाटतं. तर आपण या ठिकाणी म्हणजे सुभाष अकॅडमीचं जे ऑफलाईन सेंटर आहे इथे विद्यार्थ्यांना रोज 2 प्रश्न तुम्ही लिहून येऊ शकता. म्हणजे आपल्याकडे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण रोज प्रश्न टाकू. ते प्रश्न तुम्ही इकडे येऊन लिहू शकता इथे बसून, आणि लगेच तुम्हाला स्वप्नील शेळके सर असतील, मी असेल, आम्ही तिथे तुम्हाला ते चेक करून देऊया. तर या उपक्रमामागचं कारण असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट जर आपण 10, 15, 20 प्रश्न असे दिले तर ते त्यांना लिहिता येत नाही आहेत. ही परिस्थिती आम्हाला जाणवते. मागच्या वर्षीपासून आम्ही बघतोय. मागच्या वर्षी आमच्याकडे जे विद्यार्थी होते मेंटरशिपसाठी आणि जे विद्यार्थी येऊन लिहायचे त्यांच्यामध्ये ते इश्यूज आम्हाला दिसलेत. आताही ही परिस्थिती थोडीफार आहे. ही परिस्थिती बऱ्यापैकी थोडीशी निर्माण झालेली आहे. तर आता आपल्याला काय करता येईल? तर आपल्याकडे जितका वेळ आहे, जसं आपण टेस्ट तर लिहायच्याच आहेत, टेस्ट लिहायच्या आहेत, त्याच्यासाठी पण आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे. पण त्याआधी एक त्याची पूर्वतयारी कशी करायची, म्हणजे उत्तर लेखनाला बसण्यासाठी प्रश्न आहेत, मग कॉन्टेंट आहे, ठीक आहे, कॉन्टेंट आहे तर मग तो कॉन्टेंट कसा इंटरनलाइज करायचा, म्हणजे कुठल्या टॉपिकचे मुद्दे आपण कसे, त्याचं पाठांतर कसं करायचं, त्याला समजून कसं घ्यायचं, ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा मुळापासून समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन येऊनच लिहावं लागेल. तुम्ही असं घरी बसून तो प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे आणि तुम्ही काहीतरी त्याच्यात लिहितायत, त्याच्याने तुमची जी प्रगती आहे ती होणार नाही. तुमच्या लिहिण्याच्या शैलीमध्ये एक जो इम्प्रूव्हमेंट जी व्हायला पाहिजे ती तिथे होणार नाही. तर तुम्ही येऊन लिहायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. तर तुम्ही 2 दिवस 2 प्रश्न परवा दिवशीपासून, आजची तारीख काय आहे? आपलीची तारीख आहे 24. 26 जूनपासनं 2 क्वेश्चन्स अ डे हा उपक्रम आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही इथे येऊन लिहा, इथल्या इथे ते चेक करून घ्या. तुमच्या लेखनशैलीबद्दल तुमचं ओव्हरऑल जे तुमचं एक आकलन आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला त्याच्यामधनं समजून येईल. आणि जे विद्यार्थी पुढच्या वर्षीसाठी लिहिणार आहेत किंवा त्यांचं यावर्षी प्रिलिम्स क्लिअर झालेलं नसेल त्यांनीसुद्धा काय करायचं, तर त्यांनीसुद्धा ह्याच गोष्टीला सामोरं जायचं आहे की पुढचे 6 महिने तुम्ही तुमचं रायटिंग कसं तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे तुमचं जितकेही GSचे सब्जेक्ट ऑप्शनल जे काही असेल त्याची तुमची रायटिंग कशी होईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तर ही फार सुवर्ण संधी आहे की तुम्ही येऊन इथे स्वतः लिहू शकता. तुम्हाला तिथल्या तिथे तुम्ही चेक करून घेऊ शकता. तुमच्या याच्याबद्दलचे रिव्ह्यूज तुम्हाला इथे मिळतील, ठीक आहे. आणि तुम्हाला डेक्कन IASबद्दल माहीतच असेल की आपल्याकडे आपण फालतू गोष्टींना वेळ देत नाही. म्हणजे कट ऑफ काय लागणार वगैरे. आता तुम्हाला जेव्हा लेखी झालेला आहे, समजा आता निकाल तर लागलेला आहे, पण तुम्ही आमचे कुठलेच व्हिडिओ असे बघितले नसतील की हे असं होईल का तसं होईल का. वी स्ट्रिक्टली मीन बिझनेस. म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे हा आमचा उद्देश. की तुम्ही येताय, 2 प्रश्न लिहितायत, पहिल्या दिवशी लिहाल, दुसऱ्या दिवशी थोडा जास्त वेळ लागेल, तिसऱ्या दिवशी म्हणजे हळूहळू तुम्हाला ते कळेल. पण आमचा उद्देश आहे की 10-15 दिवस लिहून तुम्हाला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की तुम्ही आता लिहू शकता. तर त्याच्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि त्यानंतर म्हणजे हे 15 दिवस तुम्ही जर रोज येऊन लिहिलात तर त्यानंतर आपल्याकडे आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहे. कारण की इव्हेंच्युअली आपला जो आपली जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न येतात आणि एका दिवशी 2 पेपरसुद्धा आहेत. तर इमॅजिन करा की 3-3 तास एका दिवशी, म्हणजे 6 तास तुम्हाला फक्त लिहायचं आहे.
त्याच्यासाठी केलेला अभ्यास 20 आणि 20 40 प्रश्न, इट्स नॉट अ जोक. तुम्हाला 40 प्रश्न दिवसाचे लिहायचे आहेत. त्याच्यासाठी केलेलं तुमचं रिव्हिजन, त्याच्यासाठी केलेल्या तुमच्या नोट्स बनलेल्या त्याचं रिव्हिजन, तुम्ही आन्सर रायटिंग करताना केलेल्या चुका त्याच्यावर रिव्ह्यू, ही सगळी एक प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी 3-3.5 महिने तुम्हाला हे घालवावेच लागतील. त्याच्यासाठी आपण या पद्धतीने सुरू केलेलं आहे. तर 10 जुलैला आपली पहिली टेस्ट असणार आहे. 10 जुलैला आपली पहिली टेस्ट असणार आहे. 10 जुलैला आपली पहिली टेस्ट असणार आहे. ठीक आहे. एव्हरी थर्सडे आपल्याकडे एस्सेचा एक सेशन असतो. म्हणजे स्वप्नील शेळके सर स्वतः एस्सेचा सेशन घेतात. तुम्हाला इथे येऊन तुम्ही एस्से लिहू शकता, सरांना दाखवू शकता. तर तो सुद्धा उपक्रम आपला सुरूच आहे. आणि टेस्ट सिरीज जी आहे ही 10 जुलैपासून सुरू होईल. पण त्याच्या आधी आमची अशी इच्छा आहे की 15 दिवस लोकांनी येऊन लिहावं, त्यांची स्वतःची प्रगती त्यांनी बघावी की ते कशा पद्धतीने लिहिण्यामध्ये त्यांचे काय प्लस पॉईंट आहेत, काय मायनस पॉईंट आहेत. त्यांना ज्या गोष्टी आहेत, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, ह्या सगळ्या ज्या थोड्याशा किचकट वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचं एक त्यांचं स्वतःचं ॲनालिसिस त्यांना करता यावं, याच्यासाठी आपण काही 15 दिवस आपण रोज 2-2 प्रश्न लिहिणार आहोत. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न लिहिण्यासाठी तुम्ही आवर्जून या. आणि टेस्ट सिरीजचा जो पुढचा भाग आहे तो तुम्हाला नॅचरली कळेलच. तुम्हाला यामध्ये तुमची जर प्रगती झाली तर मग टेस्ट लिहिणं गरजेचं होऊन जातं. तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर 10 जुलैपासून आपली ती टेस्ट सिरीज सुरू होईल. पण त्याआधी तुम्ही आन्सर रायटिंगसाठी यावं. आता आन्सर रायटिंगचा जो प्रकार आहे त्याच्यावर जरा 2 मिनटं आपण बोलूया. आन्सर रायटिंग हा जो प्रकार आहे, आता याची सायकल बघा कशी आहे, हे किती सायक्लिकल आहे ते बघा. म्हणजे कुठला व्यक्ती आन्सर लिहू शकतो पहिली गोष्ट मुळात. आता ज्याच्याकडे कॉन्टेंट आहे, सगळ्यात पहिली गोष्ट कंटेंट आहे, मजकूर आहे. ज्याच्याकडे मजकूर आहे तो वेळेवर प्रेझेंट करू शकतो. त्याला 150 शब्दात 250 शब्दात तो मांडू शकतो. ठीक आहे. आता कंटेंट असण्यासाठी तो सब्जेक्ट समजलेला पाहिजे पहिली गोष्ट. म्हणजे क्लॅरिटी ऑफ द टॉपिक. पहिले क्लॅरिटी घ्या, है ना. क्लॅरिटी असली तर कॉन्टेंट तुमचा एक जमा होईल. तुम्ही काय असे एका टॉपिकला घेऊन 50 पानं तर तुम्ही ठेवू शकत नाही ना. तुमच्याकडे मुद्देसूद कॉन्टेंट असला पाहिजे. ठीक आहे. तर पहिले क्लॅरिटी, सब्जेक्टची क्लॅरिटी. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचा GS2चा टॉपिक आहे, सॅलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वगैरे, जो पहिला टॉपिक आहे GS2चा. आता त्यामध्ये कुठले टॉपिक्स येतात, माझ्याकडे माझ्या नोट्समध्ये त्या टॉपिकचे कुठले पॉईंट्स माझ्याकडे पाहिजे, म्हणजे त्याचे प्रोज अँड कॉन्स, ज्या गोष्टी आहेत, इंट्रो, कन्क्लुजन, त्याच्याशी रिलेटेड जो डेटा आहे, हा सगळा माझ्याकडे पहिले पाहिजे. ठीक आहे. पण तो समजण्यासाठी पहिले तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे. तर ती क्लॅरिटी असणं सगळ्यात पूर्वी गरजेचं आहे. त्यानंतर कॉन्टेंट बनवणं गरजेचं आहे आणि सोबत रायटिंगला सुरुवात करणं. ठीक आहे. आता रायटिंगचा जो भाग आहे ना, आपण लिहायला जेव्हा सुरू केलं तर आपल्याला कळतं की इट इज डिफिकल्ट. आपला पेनसुद्धा चालत नाही. जर आपण कधी लिहिलं नसेल ना त्या लेवलवर, तर आपला पेनसुद्धा चालत नाही. तर आपल्याला सुरुवात अशापासून करायची आहे की आपण जे आपल्याला त्यातलं आठवतं, जे कळतं तेवढं लिहून काढणे. आम्ही म्हणतच नाही आहे की पहिल्या दिवशी तुम्ही फार उत्कृष्ट उत्तर लिहावं. ते कोणाकडनंच शक्य नसतं. ते इम्पॉसिबलच असतं. म्हणजे यू राईट बॅड असं लोक म्हणतात की तुम्ही पहिल्या दिवशी सुरू कराल ना तर यू राईट बॅडली बट यू राईट. तुम्ही लिहा, तुम्ही वाईट लिहा पण लिहा. तर सुरुवात तिथून होते. म्हणजे जो वाईट लिहिणं सुरू करतो तोच पुढे चांगला लिहू शकतो. जो लिहत नाही तो कधीच लिहत नाही. म्हणजे तो कधीच चांगलाही लिहू शकत नाही. तुम्ही असं एक्सपेक्ट करत असाल मी वाचून जातो डायरेक्ट एक्झाममध्ये लिहील, तर ते पण होणार नाही. कारण तिथं टाईम फ्रेमच्या लिमिटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 20 प्रश्न लिहायचे तुम्हाला, तो पूर्ण 3 तासाचा वापर करून. तर ते अजून डिफिकल्ट आहे. कारण तिथे कॉम्पिटेटिव्ह एज तुम्हाला लागतो. म्हणजे तुमचे प्रश्न कंप्लीट झाले पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. ठीक आहे. पण सुरुवात कुठून होते? लिहिण्यापासून. लिहिण्यासाठी काय पाहिजे तर कॉन्टेंट पाहिजे. कॉन्टेंटसाठी काय पाहिजे तर थोडी क्लॅरिटी पाहिजे. कळतंय तुम्हाला? आता लिहिल्यानंतर काय प्रकार आहे? ठीक आहे. तुम्ही लिहिलं तर त्याचा काय पाहिजे तुम्हाला? रिव्ह्यू है ना. चेक करून देता आलं पाहिजे. आता चेक करण्यामध्ये पण एक तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असाल तर लोक नाही तुझा इंट्रो बरोबर नाही, हे असं एक प्रकार चालला असतो
यामध्ये हे असू शकतं, ते असू शकतं. ह्या फार बेसिक लेवलच्या गोष्टी आहेत, हे कोणीही अभ्यास करून सांगू शकतं. पण त्या विद्यार्थ्याची जी लेवल आहे, त्या विद्यार्थ्याची जी एक मेंटॅलिटी आहे की त्याला आता एक आर्टिक्युलेशनच्या आपल्या ज्या स्किल्स असतात की मांडणी आपली कशी असायला पाहिजे, मुळात काही लोकांचा रायटिंग स्किलचा तोच प्रॉब्लेम असतो. तर हा प्रॉब्लेम शिक्षकाला कळतो, हा प्रॉब्लेम की हा विद्यार्थी कशा पद्धतीने रायटिंग करू शकतो किंवा याच्यामध्ये किती सुधारणा होऊ शकते, हे त्यांनी लिहिलेला जो मजकूर आहे, त्यांनी लिहिलेला जो कॉन्टेंट आहे, उत्तर आहे, ते बघून एका शिक्षकाला कळतं. तर हा जो रिव्ह्यू आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. आणि त्यानंतर जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की त्या प्रत्येक स्टुडंटची जी एक वेगळी नीड आहे, एव्हरी स्टुडंट हॅज अ डिफरंट नीड, तर त्याच्यासाठी जे गायडन्स आणि मेंटरशिप लागते, ही सगळ्यात महत्त्वाची. इथे जर का तुम्ही मिस आउट कराल, म्हणजे ही गोष्ट तुम्ही नकाराल किंवा याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही, तर तुम्ही या चक्रामध्ये फसून राहणार. तुम्हाला कळणारच नाही की मी कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि तुमची दिशाभूल होण्याचे चान्सेस इथे आहेत. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याचा जो एक स्कोप आहे लिहिण्याचा किंवा त्याची एक स्किल सेट आहे, तो प्रत्येकाचा वेगळा आहे. तो एका शिक्षकाला ओळखू येतो की हा विद्यार्थी कोणत्या श्रेणीमध्ये बसतो, हा कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, याला आपण काय द्यायला पाहिजे, याला आपण काय सांगायला पाहिजे की तू हे वाच, तू अशा पद्धतीने वाच, तू सुरुवातीतनं कर. हे सगळ्यांचं वेगवेगळं आहे. ते त्यांच्या लिहिल्यानंतरच आपल्याला कळतं की हा विद्यार्थी काय करू शकतो. जे लिहित नाहीत ते तर ऑलरेडी बाहेर आहेत. या स्पर्धेत जे लिहिणार नाही आहेत ते कम्प्लिटली याच्यातून बाहेर आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत जर सुरू केलं नसेल तर सुरू करा. आपल्या इथे आपण फ्री 15 दिवस हे ठेवतोय की तुम्ही येऊन लिहा फक्त. कारण की आमच्या लक्षात आले की ते लिहिण्याचं जे कल्चर आहे हे बऱ्यापैकी आपल्याला रुजवावं लागेल. आपल्या इथल्या विद्यार्थ्यांमध्ये ते रायटिंगचं कल्चर आपल्याला पेरावं लागेल, ते गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण हे 2 क्वेश्चन्स अ डे आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये टॉपिक तुम्हाला वाचावं लागेल आणि त्या 2 प्रश्नांना तुम्हाला लिहावं लागेल. त्या 2 प्रश्नांशी रिलेटेड मग तुम्ही 1 to 1 आपल्या स्वप्नील शेळके सरांशी तुम्ही डिस्कस करू शकता, माझ्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. तर अशा पद्धतीने आपला तो उपक्रम राहणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर मग 10 तारखेला टेस्ट सिरीज, तो पुढचा भाग झाला. पण सध्या तरी तुम्ही लिहा, तुम्ही लिहिण्याकडे फोकस करा, हे आमचं एक प्रामाणिक मत आहे. तर ज्यांनाही काही याच्याशी रिलेटेड काही म्हणजे प्रश्न असतील, काही स्वतःहून तुम्हाला लिहायचं असेल, तर तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करा आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटलंच तर आपल्या ऑफिसला भेट द्या. ठीक आहे. तर रोज 11 वाजता परवापासनं 2 प्रश्न तुम्ही इथे येऊन लिहिणार आणि त्याचं आपण तिथेच ॲनालिसिस करूयात की काय काय त्या उत्तरामध्ये असायला पाहिजे होतं. आणि ते 2 उत्तरं लिहिल्यानंतर आपण ते प्रत्येकाचं बघणार आहोत की याच्यामध्ये काय काय सुधारणा होऊ शकते, काय काय याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यातच, त्या प्रक्रियेतच तुमचा अभ्यास होईल, त्या प्रक्रियेतच राहून तुम्ही आन्सर रायटिंग शिकाल. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता यात वेगळं काहीच नाही, मी सगळंच सांगितलं इथं. ठीक आहे. पण याच्यातले जे अजून बारकावे असतात ते प्रत्येकाचे वेगळे असतात. ते बोलता बोलता कळतात, ते बोलता बोलताच लक्षात येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं परवापासनं तुम्ही या. परवापासनं ठीक आहे 11 वाजता 2 क्वेश्चन्स. टू क्वेश्चन्स पर डे. ठीक आहे. प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर सकाळी येऊन जाईल. तर तुम्ही वाटलंच तर तो टॉपिक वाचून या, आपण त्या पद्धतीने त्याला डील करू. ठीक आहे. तर परवा दिवशी आपण भेटूया. आणि उद्या ज्यांना एसे लिहायचा असेल ते पण उद्या 11 वाजता येऊ शकतात. आपल्याकडे ओपन एसे रायटिंगसाठी आपण ठेवलेला आहे. आपला उपक्रम तो सुरूच आहे. तुम्ही त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. थँक्यू.